सविस्तर बातमी पाहूयात। लॉकडाऊन लागेल का अशी भीती नागरिकांमध्ये होती, तर लॉकडाऊन लागणार नाही असं केंद्र सरकारने जाहीर केलंय अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे, तर सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणं देखील गुन्हा ठरणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेत। आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शटडाऊनची स्थिती आहे आणि अशा स्थितीमध्ये केंद्र सरकारकडून उत्तम मॅनेजमेंट केलं गेलंय अशी माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे। जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल। मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवणं तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते। आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शटडाऊनची स्थिती आलेली आहे। पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, या लोकांनी गॅस आणि पेट्रोलच्या कमतरतेमुळे जवळपास ऑफिसेस बंद केलेले आहेत, इन्स्टिट्यूट्स बंद केलेले आहेत। अशा वेळी भारत सरकारने अतिशय उत्तम मॅनेजमेंट करून आपल्याकडे पेट्रोल डिझेलची कुठलीही कमतरता होऊ दिलेली नाही, घरगुती गॅसची कुठलीही कमतरता होऊ दिलेली नाही। महाराष्ट्रातील गरीब गरजू कुटुंबांना आता मोठा दिलासा मिळणार आहे, कारण घरं देण्यासाठी महायुती सरकारने एक अभूतपूर्व निर्णय घेतलेला आहे। 1 जानेवारी 2011 पर्यंत सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलाय। पात्रता आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती ठरलेली आहे। 31 डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत। महसूल विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केलाय। पत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। लॉकडाऊन लागणार नाही असं केंद्र सरकारने जाहीर केलंय अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे, तर सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवणं देखील गुन्हा ठरणार आहे असं मुख्यमंत्री म्हटलं। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशात लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्यात। भारत सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही। नागरिकांनी शांत राहावं आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं। आघाती तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची शक्यता असताना भिवंडीतील बोरपाडा येथील नायरा एनर्जीच्या पेट्रोल पंपावर दरवाढ करण्यात आलेली आहे। पेट्रोल 5 रुपयांनी वाढून 109 रुपयांवर, तर डिझेल 3 रुपयांनी वाढून 93 रुपयांवर पोहोचले। अचानक झालेल्या दरवाढीमुळे वाहन चालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडर टंचाईचा फटका अंगणवाड्यांना बसतोय। बालक आणि गरोदर मातांसाठी अन्न शिजवण्यात अडचणी निर्माण झाल्यात, त्यामुळे कच्चा शिधा देण्याची मागणी करण्यात आली आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट इंधन पुरवठ्यावर झालाय। पेट्रोल मिळणार नाही म्हणून लोकांनी गोंदियातील पेट्रोल पंपावर वाहन घेऊन रांगा लावल्या। अनेक ठिकाणी पेट्रोल पंप कधी सुरू होणार याची वाट पाहत वाहनधारक पेट्रोल पंपाच्या गेट समोर उभे आहेत। अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नसल्यानं नागरिकांना परत जावं लागतंय, तर काही पेट्रोल पंप पूर्णपणे बंद असल्याचं चित्र समोर आलंय। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं। काही नागरिकांकडून पेट्रोल डिझेलची साठवणूक केली जात असल्यानं प्रशासनानं चिंता व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी म्हटलंय। त्यामुळे पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन त्यांनी केलं। परिणामी मागणी आणि पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाल्याचंही ते म्हटलेत। दरम्यान अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र गॅस तुटवडा निर्माण झालाय। भिवंडीमध्ये देखील घरगुती गॅस घेण्यासाठी नागरिकांनी शहरातील गॅस एजन्सी समोर मोठी गर्दी केली। यावेळी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गोंधळून जाऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन करण्यात आलंय।
मुंबईत गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आलाय. अनेक हॉटेल्समध्ये गॅस संपल्यानं कोळशावर स्वयंपाक सुरू असून काही हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दादरमधील ग्रेट पंजाब हॉटेलच्या मालकांनी तर संपूर्ण किचन इंडक्शनवर सुरू केलंय. मात्र इंडक्शनवर स्वयंपाक करण्यास जास्त वेळ लागत असून चवही बदलत असल्याचा दावा हॉटेल मालकांनी केलाय. गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जैन समुदायासाठी विशेष पत्र जारी केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आयंबिल सणाच्या काळात गॅसची अडचण होऊ नये यासाठी हे पत्र देण्यात आलं असलं तरी यावरून मनसे आक्रमक झाली असून आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जाते. भाषिक आणि समुदायावरून वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपांवरून DDSR ग्रुपनं पत्रकार परिषद घेत पलटवार केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय अस्तित्व धोक्यात आल्यानं पडळकर बिनबुडाचे आरोप करत असल्याचा दावा करण्यात आला. आरोप सिद्ध करावेत अन्यथा सर्व माहिती उघड करू असा इशारा DDSR ग्रुपनं दिला. उल्वेतील अनंत गृहसंकुलातील नागरिकांना गेल्या 2 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागते. पिण्याचं पाणी देखील उपलब्ध नसल्यानं संतप्त रहिवाशांनी हंडा मोर्चा काढत सिडको विरोधात आंदोलन केलं. घरं विकताना मोठी आश्वासनं देणाऱ्या सिडकोकडून मात्र आता दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. नवी मुंबईतील परिमंडळ 1 मध्ये 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अचानक नाकाबंदी करण्यात आली. ड्रग्ज आणि अंमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी नाकाबंदी करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. सध्या संशयित वाहनांची कसून तपासणी सुरू असून नागरिकांनी घाबरू नये आणि पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन केलंय. आखाती तणावामुळे जलवाहतूक विस्कळीत झाल्यानं यंदा हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी हवाई मार्गाचा वापर वाढलाय. गुरुवारी 1200 किलो हापूस आंबा अमेरिकेला पाठवण्यात आला. मात्र क्रूड ऑइल दरवाढीमुळे हवाई वाहतूक खर्च वाढल्यानं निर्यातदारांवर आर्थिक ताण वाढलाय. तर कमी उत्पादन आणि परदेशी स्पर्धेमुळे निर्यात घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 80 मराठी शाळा सरसकट इंग्रजी माध्यमांच्या केल्या जाणार आहेत. या प्रस्तावाला मनसेनं विरोध दर्शवलाय. तसंच महापालिकेच्या सर्व 80 शाळांचं फायर ऑडिट केलं नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत स्वच्छतेला चालना देण्यासाठी मुंबई क्लीन लीग 2026 स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीमध्ये या संदर्भात सादरीकरण करण्यात आलं. नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार असून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. खरातसोबत फोटो असणाऱ्यांचा सहभाग तपासला जाणार आणि कारवाई केली जाणार असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटलेत. खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. तर खरात प्रकरणात अजून FIR होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. खरात प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांवर कारवाई होणार असं मुख्यमंत्री म्हटलेत. सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे चाकणकरांविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांना निवेदन देत खरात प्रकरणी चाकणकरांच्या अटकेची मागणी करण्यात आली. वसईत महिलेवर अत्याचार करणारा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर माझ्यावरील गुन्हा खोटा असून लवकरच सत्य बाहेर येईल अशी पोस्ट करत ऋषिकेश वैद्यनं स्पष्टीकरण दिलंय. भोंदू अशोक खराच्या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली करावी अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी केली आहे. 2 उच्चपदस्थ पोलीस अधिकारी असतानाही पोलिसांसमोरच खराचा धंदा कसा सुरू होता असा सवालही त्यांनी विचारला.